स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजेच आपला युवा कार्य प्रशिक्षण योजना या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आजचं जे अपडेट आहे अपडेट सांगतो आहे आणि तुकाराम बाबांच्या संदर्भात हे अपडेट आहे. एक व्यक्ती तुमच्यासाठी न्याय देण्यासाठी तुमचं नेतृत्व स्वीकारत आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि कोणत्याही त्या ठिकाणी स्वार्थ नाही आणि निस्वार्थ माणसाला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. परंतु निस्वार्थ माणसाला सपोर्ट करत असताना आपल्याला त्यांना एक असं दिसलं की सांगलीमध्ये जे आंदोलन त्यांनी उभारलं होतं त्या आंदोलनाला आपल्या खूप कमी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आणि यानंतरही सातत्यानं ते त्या दिवशी मुंबईला गेलेत. मुंबईला मुख्यमंत्र्याची उपमुख्यमंत्र्याची भेट व्हावी म्हणून आपल्याशी बोललेत, बातचीत केलेत. आपले जे विद्यार्थी आहेत, युट्यूबर्स आहेत, जे मित्र आहेत, युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा ते स्वतः एक युट्यूब चॅनल चालवतात असतात. वरून आपल्या ग्रुप जे काही महाराष्ट्राचा ग्रुप आहे, तालुक्यांचे ग्रुप आहे, जिल्ह्यांचे ग्रुप आहे, जळगावचा ग्रुप आहे, धुळ्याचा ग्रुप आहे, या सर्व विद्यार्थ्यांच्या ग्रुपला आपलं आपलं अपडेट येत असते विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या माध्यमातून जेव्हा आपण बघत असतो की एक महाराज हबप तुकाराम बाबा जे महाराज आहेत ते आपल्यासाठी आपल्याला न्याय मिळावा म्हणून कायमस्वरूपी आता सातत्यानं पाठपुरावा करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जो काही या युवा कार्य प्रशिक्षणाचा त्या ठिकाणी प्रेशर दिसत आहे आणि प्रेशर असणं गरजेचं आहे. त्याकरिता आता जे काही उपमुख्यमंत्री जे बोललेत की नाही आम्ही सकारात्मक आहोत आणि आम्ही त्या कॅबिनेटमध्ये आता होणारी जी काही बैठक असेल त्या बैठकीमध्ये आपण होऊन आम्ही तुमचा निर्णय घेणार आहोत. परंतु यात किती तथ्य आहे हे महत्वाचं नाही, पण विद्यार्थी मित्रांनो खरंच आदेश निघायला पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्याला म्हणजे पर्याय नाही आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहेत ते आपले तुकाराम बाबा. आणि ते तुकाराम बाबा जे निस्वार्थ करत आहेत, त्यांनी काल जे बोललेत की नाही मी तुमच्यासाठी म्हणजे एक त्यांनी उदाहरण पण दिलेले आहेत, पण त्यांनी उदाहरण एक महाराज आणि कोणत्या महाराजांचं उदाहरण दिलं हे तुम्हाला सांगतोय. राम रहीमचं उदाहरण दिलं त्यांनी, आसाराम बापूचं उदाहरण दिलं की हे महाराज सध्याच्या काळामध्ये आता कुठे आहेत ना, कशासाठी ते जेलात गेलेले आहेत. परंतु मी तुमच्यासाठी जेव्हापर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत मी तुमचा मुद्दा जो आहे तो रेटून धरेन, मी तुमच्यासाठी राहीन, तुमच्या पाठीमागे राहीन विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सपोर्ट करेन, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु इतर महाराजांसारखा मी महाराज नाही, पण तुम्हाला न्याय मिळवून देणं हे माझं काम असणार आहे. कारण तुम्ही त्या सांगलीमध्ये जरी न आलेले नसाल तरी पण पुढील जो काही आंदोलन होणार आहे आणि हा आंदोलन हा एकच आंदोलन होणार आहे. आणि त्यांनी हेही बोलले की तुमच्यासाठी मी जेलात जायला तयार आहोत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थी मित्रांनो आंदोलन कुणीही करा, पण सर्व आंदोलन एकत्र करा, सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र आहे, वेगवेगळे गटबाजी करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण सर्वांच्या मागणी एकच आहे, सर्वांची मागणी एकच आहे, सर्वांचं मागणं रास्त आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तो आपल्यासाठीच मागणी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन मग ते नागपूरला आंदोलन करायचं आहे का मग आझाद मैदानावर आंदोलन करायचं आहे का कुठं आंदोलन करायचं आहे ते ठरवा तुम्ही, परंतु एकजुटीने आंदोलन करा. माझं कायमस्वरूपी तुम्हा सर्वांना सपोर्ट असणार आहे असे सुद्धा तुकाराम बाबा बोललेले आहेत. मग असा जर एक व्यक्ती आपल्याला नेतृत्व मिळत असेल आणि तो निस्वार्थ असेल त्या भूमिकेत, ना पक्षाचा कोणत्याही कार्यवाही ना इतर कोणत्याही गोष्टी, ह्या लक्षात घेता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात करा. आणि हे तर सोडा, जेलात जायलाही तुमच्यासाठी मी तयार आहे असं सुद्धा बोललेत ते. पण त्या व्यतिरिक्तही त्यांनी बोलले की तुम्हाला पैसे जरी लागत असेल तरी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. असा उदार मताचा जो माणूस आहे तो माणूस आपल्याला लाभलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि या माणसाच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो विचार करा की स्वतः युवा कार्य प्रशिक्षणार्थी नसताना सुद्धा, आपला रिलेटिव्ह कोणी नसताना सुद्धा तुकाराम बाबा आपल्यासाठी झटत आहेत. एक व्यक्तिमत्व असं आपल्याला मिळालेलं आहे, त्या व्यक्तीला आपल्याला साथ देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कधीही एक हाक जरी दिली त्या व्यक्तीने तरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. कारण शासन आता परिपत्रक काढेल, शासन आता आदेश काढेल, कारण येत्या काही दिवसांमध्ये आता अर्थसंकल्पीय जे काही बजेट आहे ते तसं होणारच आहे. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की आंदोलनाची तारीख सुद्धा ही डिक्लेअर होणार आहे. त्याकरता येणारं जे आंदोलन असेल विद्यार्थी मित्रांनो त्यात संपूर्ण विद्यार्थ्यांनी कोणतेही कारण न सांगता तुम्ही जा किंवा मी जाऊ, एक जणी गेला तरी त्यात फायदा आहे असं न करता विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाची जबाबदारी, कारण हा प्रश्न प्रत्येकाचा आहे. समस्या ज्याची लढा त्याचा. कारण ही जी समस्या आहे तुकाराम बाबाची समस्या नाही, ही प्रत्येक युवा कार्य प्रशिक्षणार्थीची समस्या असल्यामुळे समस्या ज्याची लढा त्याचा या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, पुन्हा सांगू इच्छितो की जेव्हा कधीही आंदोलन असलं विद्यार्थी मित्रांनो तर सर्व एकजुटीने एकत्र या, कोणतीही गटबाजी करू नका. आणि या एकत्र आल्यामुळे शासनावर पुन्हा प्रेशर होईल. आणि आता जर सकारात्मक उपमुख्यमंत्री असेल तर पुढच्या आंदोलनात किंवा पुढे येणारा जो काळ असेल 10 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा, नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठीचा आदेश निघेल हे मी तुम्हाला सांगतो. आणि सर्वांनी तुकाराम बाबा यांना साथ द्या.
एवढंच बोलतो विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दल मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.